नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बुधाचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचर प्रभाव याचा पहिला भाग पाहणार आहोत. दिनांक 19 जुलै 2024 रोजी रात्री 8:50 युवराज बुध आपली सध्याची कर्क राशी सोडून ग्रहांचा राजा सूर्य याच्या राशीत प्रवेश करत आहे, म्हणजे सिंह राशीत प्रवेश करत आहे. येथे त्याचे वास्तव्य हे 47 दिवसांकरिता असणार आहे आणि या कालखंडामध्ये 5 ऑगस्ट 2024 रोजी बुध वक्री अवस्थेत जात असून त्यानंतर तो मागील राशीत म्हणजे कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर पुन्हा 4 सप्टेंबर रोजी तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या कालखंडामध्ये बुध हा ग्रह शनीशी समसप्तक योग करत आहे. हा फारसा अनुकूल योग म्हणता येणार नाही, परंतु गुरुशी होत असलेला केंद्र योग मात्र सफलता देणारा दिसून येत आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. साधारणतः बुध हा ग्रह 15 दिवस ते 3 आठवड्यात आपले राशी परिवर्तन करतो, परंतु यंदा आपल्या वक्री भ्रमणामुळे हा कालखंड वाढलेला दिसून येत आहे. बुध हा ग्रह बुद्धीचा, शेअर्सचा, व्यापाराचा, इंटरनेट मार्केटिंगचा कारक आहे. तसेच तो गणित आणि मॅनेजमेंटचा देखील कारक आहे. असा हा बुध मेष राशीसाठी तृतीयेश आणि षष्ठेश असून गोचरीने तो पंचम भावातून आपले भ्रमण करीत आहे. हा कालखंड विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. आर्थिक स्थिती या काळामध्ये उत्तम असणार आहे. या काळामध्ये तुम्हाला नवीन संधी प्राप्त होणार आहे. विवाहितांसाठी जीवनसाठीची साथ त्यांना मिळणार आहे, परंतु जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांनी मात्र या कालखंडात सावधानता बाळगावी. आपल्या वैयक्तिक गोष्टी इतरांना शेअर करू नयेत. तसेच जे जातक मंत्र साधनेसाठी प्रयत्नशील आहेत त्यांना या काळामध्ये विशेष सफलता मिळताना दिसून येत आहे. तर वृषभ राशीसाठी बुध हा ग्रह द्वितीयेश आणि पंचमेश असून चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करीत आहे. हा भाव सुखांचा भाव आहे, तसेच मातृसौख्याचा भाव आहे, मित्रांचा आणि जनतेचा देखील भाव आहे आणि त्याचबरोबर तो स्व उपार्जित धनसंपदेचा देखील भाग आहे. या काळामध्ये पैतृक संपत्तीमध्ये विवाद होण्याची शक्यता दिसून येत आहे. जर पैतृक संपत्तीचे विभाजन करीत असाल तर या काळामध्ये त्यांना विघ्न येताना दिसून येत आहे. सुरुवातीला संतुष्टता दिसून येत नाही, परंतु अंतिमतः त्यात त्यांचे नुकसान देखील होणार नाही. या काळामध्ये त्यांनी मातृस्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. जर नवीन कामाची सुरुवात करणार असाल तर त्यामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा. या काळामध्ये त्यांना वरिष्ठांचा सहयोग प्राप्त होणार आहे आणि विद्यार्थी वर्गांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह लग्नेश आणि चतुर्थेश असून तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे, म्हणजे 2 केंद्र भावांचा मालक असून तो पराक्रम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. या काळामध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. त्यांची इच्छाशक्ती या काळामध्ये जागृत असणार आहे. तसेच या काळात त्यांना छोट्या भावंडांचा सहयोग देखील प्राप्त होणार आहे. त्यांनी आपल्या कामावर आपले लक्ष केंद्रित करावे. त्यांना त्यांच्या भाग्याची जोड देखील या काळामध्ये मिळताना दिसून येत आहे. यात्रा देखील त्यांच्या लाभप्रद सिद्ध होतील. तसेच नवीन नाती निर्माण होताना दिसून येत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे. या काळामध्ये त्यांची वाणी ही चांगली असणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह व्ययेश आणि तृतीयेश असून तो द्वितीय भावातून म्हणजे धनभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. व्ययेशाचे द्वितीय स्थानातील भ्रमण ही स्थिती नुकसानदायी म्हणावी लागेल, कारण व्ययेश धनभावात गोचर करत आहे. खर्च जास्त होण्याची शक्यता या काळामध्ये दिसून येत आहे. मातृस्वास्थ्याची देखील या काळात त्यांनी काळजी घ्यावी. या काळात त्यांचा दुसऱ्यावर प्रभाव पडणार आहे, परंतु खर्चापासून त्यांनी दूर राहावे. तसेच व्यसनाधीनतेपासूनही दूर राहावे. आहार देखील त्यांनी संयमित ठेवावा.
खर्च जास्त होणार आहे, त्यामुळे चिंतेची स्थिती निर्माण होणार आहे. त्यासाठी त्यांनी श्री गणेशाची आणि श्रीहरी विष्णूची उपासना नित्य करावी. तसेच गोसेवा देखील करावी. तर सिंह राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह द्वितीयेश आणि लाभेश असून तो लग्नी आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही स्थिती आर्थिकदृष्ट्या त्यांना चांगली आहे, परंतु स्वतःच्या स्वास्थ्याची मात्र त्यांनी विशेष काळजी घ्यावी. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. आपले व्यक्तिमत्व बाधित होणार नाही याची त्यांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी. असे असले तरी देखील घरच्यांशी मात्र त्यांचे स्नेहपूर्ण संबंध असणार आहेत. तसेच विरुद्ध लिंगी व्यक्तींचा त्यांनी सन्मान करावा. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या काळामध्ये यशस्वी होताना दिसून येत आहेत. तसेच या काळामध्ये त्यांनी आपल्या जीवनसाथीचा देखील मान ठेवावा. तर कन्या राशीसाठी बुध हा ग्रह लग्नेश आणि दशमेश असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. या काळामध्ये त्यांनी धार्मिक कृत्यांवर भर द्यावा. तसेच धार्मिक कार्यासाठी जर खर्च केला तर ही स्थिती शुभ फलदायी ठरणार आहे. नाहीतर धनाचा खर्च व्यर्थ होण्याची शक्यता या काळात दिसून येत आहे. त्यांनी या काळामध्ये आपल्या बडेजावावर म्हणजे दिखाव्यावर खर्च करू नये. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याचे प्रबळ योग दिसून येत आहेत. घरापासून दूर जाण्याचे योग त्यांना या काळामध्ये दिसून येत आहेत. कार्यक्षेत्रात देखील या काळात चढ उतार असणार आहेत. प्रवास देखील त्यांनी या काळामध्ये जपूनच करावा आणि वादविवादापासून शक्यतो दूर राहावे. आपल्या कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणा असावा आणि कर्तव्यनिष्ठतेने आपले काम करावे आणि प्रत्येक गोष्ट ही सावधानतेनेच करावी. धनु, बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल होण्यासाठी त्यांनी श्री गणेशाची आणि श्रीहरी व्यंकटेशाची उपासना जरूर करावी. त्यायोगे व्ययातील हे बुधाचे गोचरीचे भ्रमण त्यांना अनुकूल असे सिद्ध होण्यास मदत होणार आहे. अशा रीतीने आज आपण बुधाचा राशी परिवर्तनाचा मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशीवर होणारा गोचरीचा प्रभाव पाहिला. पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींचा बुधाचा होणारा प्रभाव पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.